पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपचा संघटन पर्व कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना बावनकुळेंनी एप्रिल किंवा मे महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली। तसंच बावनकुळेंनी पुणे महानगरपालिकेत कमळ फुलवायचे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं असं आवाहन केलंय। त्यामुळे महायुतीत असलेली भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 16 भर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। अपडेट जाणून घ्यात मिकी घाई आपल्या सोबत आहे। मिकी, एकीकडे बावनकुळेंनी थेट संकेत दिलेले आहेत ते म्हणजे स्वबळावर लढण्याचे, तर दुसरीकडे सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आहे, त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं पुण्यामध्ये होऊ शकतं, काय अपडेट मिळतात? जर आपण बघितलं तर संघटन पर्व ही कार्यशाळा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेली होती आणि या कार्यशाळेसाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष अर्थात जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे ते देखील उपस्थित होते। पुण्यातील सगळे आमदार आणि खासदार ते देखील या संघटन पर्वासाठी उपस्थित होते आणि त्याच सभेमध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा। एप्रिल मे मध्ये निवडणुका लागू शकतात अशी शक्यता त्यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे आणि त्यामुळं एकच उत्साह या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय आणि सगळ्यांनी तयारीला लागा असा एक इशारा देखील स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला आहे। आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये सदस्य नोंदणीसाठी देखील एक चॅलेंज त्यांना देण्यात आलेला आहे। येत्या 28 तारखेपर्यंत त्यांना 1,51,00,000 सदस्यांची नोंदणी करण्यासाठी देखील बावनकुळे यांनी आवाहन केलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये। परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं त्यांनी हलक्यात उत्तर देखील दिलेलं आहे। कदाचित ते येत्या पुढच्या 2 महिन्यात होऊ शकतात अशी शक्यता दिली आहे आणि एका अर्थाने तयारीला देखील लागा असं सांगितलंय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील मोठी ताकद पुणे जिल्ह्यामध्ये आहे। त्यांच्या देखील स्वाभाविकच आगामी महापालिका निवडणुकीत काय नेमकं होतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।